राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 2 महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं। प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यामध्ये एकाच महिन्याचे पैसे जमा झालेत। राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत। 2 महिन्यांच्या हप्त्याचं सरकारनं आश्वासन दिलेलं होतं, मात्र प्रत्यक्षात एकाच महिन्याचे पैसे जमा झाले। आणि याबाबत जळगाव मधल्या महिलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। तर महिला दिनानिमित्त हा फेब्रुवारी आणि मार्च असा 2 महिन्याचा मिळून हा हप्ता जो आहे 3000चा मिळणार आहे। मात्र काही तासापूर्वीच साधारण बघायला गेला महिलांना मेसेज आलेले आहे आणि त्यापैकी 2 महिन्याच्या ऐवजी साधारण त्यांना 1 महिन्याचे पैसे मिळाले। मात्र यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये हा शंका निर्माण झालेली आहे। काय सांगणार, लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का आणि काय मागणी होती? शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं आपल्याला, तर लाडकी बहीणच्या आम्ही योजना चालू केले। पहिले अगोदर त्यांनी 1500 रुपये दिले, नंतर त्यांनी सांगितलं आम्ही 2100 रुपये देऊ निवडणूक झाल्यावर। त्यांनी 2100 रुपये नाही दिलेले आम्हाला, पण आता फेब्रुवारी मार्च आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात सांगितलं ते आम्ही एकदम तुम्हाला 3000 टाकू। 3000 तर काही टाकले नाही, 1500 रुपये टाकले। सरकार आमची छळ घेत आहे। सरकारने आम्हाला निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की माझ्या लाडक्या बहिणीने मला जर निवडून आलं तर मी 1500 रुपये दर महिन्याला देईल, पण आता तसं काही न होता त्यांनी आता 2 महिन्यापासून पैसे दिले नाही। आज त्यांनी फक्त 1500चा फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता टाकला। समाधानी तर कोणीच नाही, मीच काय समाधानी नसणार आहे। त्याच्यामुळे सगळ्या महिलांमध्ये असं होऊन गेलं की त्यांनी फक्त आश्वासन दिलं आपल्याला आणि आपलं खोटं आश्वासन देऊन आपल्याला त्यांनी महिलांची दिशाभूल केली। बरोबर आहे, आम्ही गरीब महिला आम्ही आश्वासन देऊ त्यांचं पूर्ण करण्यासाठी बसलेले होते आणि त्यांनी आमचं आश्वासन पुरे केलं, आमच्या निवडून दिलं लाडक्या बहिणी म्हणून। त्यांनी जेव्हा निवडणूक करत त्यांना दर महिन्याला आम्हाला पैसे पाठवत गेले, आता त्यांना 2 महिन्यापासून पैसे पाठवले नाही आणि एक खोटं आश्वासन दिसून त्यांनी आमचे समाधानी केले। म्हणजे महिलांचं खूप मन दुखत आहे, त्यांनी फक्त खूपच हे केलेलं आहे, मनासारखं काहीच केलेलं नाही लेडीजच्या। काय मागणी आता आमची मागणी हेच आहे की त्यांनी फक्त महिलांना ज्यांनी जे सांगितलेलं होतं की बस महिलांना 1500 टाकता 2100 देणार आहे, तर त्यांनी तेच करायला पाहिजे ना। असं महिलांचं मन दुखत आहे, ते लाडक्या बहिणीला नाराज करून टाकलेलं आहे त्यांनी। वाल्मिक जोशी, झे मीडिया, जळगाव।